या भंगाद्वारे तुकोबारा जगन्यंत्या प्रभूकडं चित्त पायावर राहण्याची मागणी मागतात. परमार्थामध्ये चित्त मिले तो सब मिले. मागणी महत्वपूर्ण मागणी. चित्त मिळालं की सर्व मिळालं. वेगळं काही मिळवावं लागत नाही. झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हातगा. परमार्थात चित्ताला किंमत आहे. नाही तरी कसं असतं हे बघा. एकंदरीत होणारा व्यवहार हा स्वभाव गुणावर फायनल आहे. कशावर फायनल आहे? ज्ञानी असो, गुणी असो, धनी असो, समाज ज्ञाना गुणा धनाचा आदर करतो हे निश्चित आहे. ज्ञानी माणसाचा आदर आहे, गुणी माणसाचा आदर आहे, धनी माणसाचा आदर आहे. समाज अशा व्यक्तींचा आदर करतो ना. आणि कधी करतो का कधी बी करतो? नाही ना. समाज ज्या वेळेला त्याच्या गुणात, ज्ञानात, धनात स्वभाव गुण मिक्स करून मग मानतो, तसं मानित केवढाही मोठा ज्ञानी स्वभाव बरोबर नसेल तर माणसं म्हणतात अरे एवढाली झेपत नसती तर आपलं साधे साधे घ्या. विढाला विढाला केवढाही गुणवान असू द्या, उतरंडीचा पिता असेल तर माणसं म्हणतात आपली साधे साधे घ्या रे. नसते केवढा बी धनी असू द्या, धनाढ्य माणूस असू द्या, पण कुणालाही तोंड सोडून बोलतोय. माणसं म्हणतात अर्धी कोर खाऊन घरी राहू, त्याचा उंबरठा वगळायचा नाही. काय म्हणजे एकंदरीत किंमत कशाला आहे मग? स्वभावाला. गुणाला नाही, स्वभाव गुणाला. कसल्या गुणाला? स्वभाव गुणाला किंमत. शंकर महाराजांना आपण एवढा अंतःकरणातून मानतो. का मानतो? हा लय ज्ञानी, लय गुणी, लय धनी म्हणून का? स्वभाव गुण असा आहे की आपला जीव वळून टाकावा एवढा गोंडस स्वभाव आहे महाराज. परमार्थासाठी अत्यंत पोषक स्वभाव आहे. स्वभावाला किंमत आहे. हा आणि स्वभाव अशी चीज आहे तो हँडेल हाणून तयार होणारा आटम नाही. काय बाकी कशात बी थोडाफार बदल करता येतो. स्वभावात काय बदल करा? माणसं म्हणतात ना महाराज अहो चांगली पाहुणे रावळे येऊन गेली, चांगली चांगली महाराज सांगून गेली, पण त्याच्या स्वभावात काही बदल काय काय होत नाही म्हणा. स्वभाव नावाची जी चीज आहे, स्वभाव शब्दाचा अर्थच काय? स्वयं भवती इति स्वभाव. वो अपने आप होता रहता है. काय त्याचा तीच होतो. त्याला कुणी हँडेल हाणून तयार होणारा आटम नाही. काय स्वयं भवती. काय त्याचं नाव? स्वभाव. क्या बात आहे. वयाच्या मान धरले रान. विठाला स्वभाव हा नैसर्गिक प्रकार आहे, नॅचरली प्रकार आहे, कृत्रिम नाही. त्याच्यामुळं सहजासहजी बदलत नाही. आणि फायनल कशावर आहे? फायनल कशावर आहे? अहो स्वभावावर फायनल आहे. ज्ञाना गुणा धनावर फायनल नाही. समाज ज्ञानाला मानतो, गुणाला मानतो, धनाला मानतो, पण स्वभाव गुण चांगला नसेल तर माणसं हाताच्या अंतरानं राहतात. काय
म्हणजे शेवटी कशावर आहे? स्वभावावर आहे. आणि स्वभाव ही चीज नैसर्गिक मध्ये मोडते. कशामध्ये मोडते? नैसर्गिक गोष्टीला काय चॅलेंज? आता कीर्तन होईपर्यंत पावसानं यायला नाही पाहिजे होतं, सप्ताह होईपर्यंत निसर्गाला काय चॅलेंज? त्याला काय चॅलेंज? तो निसर्ग आहे ना. तसं स्वभाव कशात मोडतो? नैसर्गिक मध्ये मोडतो. अहो गीतेत भगवान स्वतः म्हणतात, स्वभावजेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुम न्यच्छसि यन्मोहात् करिष्यसि वशोऽपि तत्. विढाला पोराली सांगितलं की राग येतो, त्याला नाही यायचा राग. होय, राग येईल का? नाही यायचा. नाही ना. कमीत कमी धिंदा 2 आवर्तन घ्यायची, मग दागिनाता टाकायचं. आणि पूर्ण दागिनाता टाकूनच मग आवमेळ होत नाही. बघ तुझ्या ह्यांचा आवमेळ होत नाही कधी. विढाला विढाला धिंदा गदा एकदा बाजूला दागिनाता टाकला टाळ खरं वाटतं कुठं तरी असं चमकल्यासारखं नाही. असं थोडक्यात भगवान म्हणतात, अर्जुना हे कोणते नाम अर्जुना स्वभावजेन निबद्धस. प्रत्येक व्यक्ती कसा आहे? स्वभावजेन निबद्धस. निश्चित रूपेन बंध बधनाती इति निबद्धस. निश्चित रूपानं माणूस हा स्वभावाशी बांधलेला असतो. बंध बधनाती म्हणजे बांधणे. नि उपसर्गपूर्वक प्रयोग आहे. निश्चित रूपेन बंध बधनाती इति निबद्धस. स्वभावाला 100% माणूस बांधलेला आहे. काय म्हणून किती बी जरी माणूस चेहऱ्यावर गरीब भाव दाखवित राहिला तरी शेवटी कशावर जातो? अर्जुनाला दृष्टांत दिला देवानं. भगवान म्हणतात, अर्जुना कशाला जगाचं तुझंच घे. उत्तर वैराटीचा राजा पळता निघालासे झुंजा. हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजवील तुझ. कौरवाने आक्रमण केलं तर विराटनगरीवर. बातमी गावात आली, कोणीतरी आक्रमण करून परकीयांचं आक्रमण आहे. ती विराटाचा मुलगा होता उत्तरा नावाचा. मग काही माणसाली कसे बायापूर जमल्यावर ठोकर बोलायचा नाद असतो. बाया माणसाली झोका चढवायचं सांगावं महाराज. माय खरे होय करतील असं मग मोसम धरते माणूस. काय बाया पोरात बसून गप्पा हाणणारा गिराईक. आपल्याला जर सारथी असायला ना कसली बी सेना परतविणार. बाया जमलेल्या म्हणायच्या माय खरंय खरंय. अर्जुन बाजूला होता आणि अर्जुन पुरीली नृत्यकला शिकविण्यासाठी भ्रनटीच्या रूपात होता. अर्जुन म्हणला मला ती बी जमते. काय मग म्हणला भागलंच. मग काय सारं ते पण जमतंय म्हणलं आपल्याला. अर्जुनाला माहिती होत ही रणांगणापर्यंतच हे टिकणारं गिराईक. महाराज रथ सजविला, उत्तरेला घेऊन तिथं गेला. ती कौरव सेनेतले पिळदार गडी बघितल्याबरोबर गाहवारला म्हणला जीव घेऊन पळण्यात मजा आहे. घाबरून पळणार त्या अर्जुनाच्या लक्षात आलं ही पळाल्याशिवाय मग आपण रथ हाकावा का युद्ध करावा. पळण्याच्या नेटात ही मालक आहे ह्याच्या घरी राहिलो काहीच विचार केला नाही महाराज. स्वभाव जागा झाल्यावर काही नसते, फौद्याचं असते. पुन्हा काय त्याच्या गच्चीला धरलं. कुणाच्या? विराटाच्या पोराच्या गच्चीला धरलं. हे कुठं? अवघड म्हणला, अवघड म्हणलं. रथ फिरवा. मला माहिती होतं म्हणलं तुझं काम नाही, ही बागदोर धर, ही काम मी करतो.
त्याच्या हातात बागदोर दिली. कौरव सेना एकट्या अर्जुनानं परतविली. महाराज कौरव सेनेनं ओळखिलं, इतका बेछूट मारा करणारा पांडवातला अर्जुनच असला पाहिजे. अंदाज. हे अज्ञातवासात होते. मुद्दा आपला संपला. शेवटी अर्जुनाचा क्षत्र असलेला क्षत्रियाचा स्वभाव जागा झाला का नाही झाला? असे म्हणून नवीन लग्न झालेला जर पोराला त्याचे मित्र विचारतात, कसं आहे रे? शार्प, फार गरीब. काय म्हणते ती मित्राला? फार गरीब आहे, स्वभाव शांत. तिला शिकविलेलं असते तिकडून, नवीन नवीन बोलू नको. कुणी काही बोललं तरी खाली मान घालायची, गप्प बसून राहायचं. आता सांगा, जेवढ्यानी गरीब आहे म्हणू म्हणू करून आणल्या, त्यांच्या गरीबच निघाल्या का? निघाल्या का? जरा त्यांच्या मुळ्या मजबूत झाल्या की शिंगा हलवाय चालू करणार. किती बी लांबक्या मिशावाले मालक बायानी बिनशर्त ताब्यात घेतली. म्हणजे कसं आहे, शेवटी स्वभावावर आल्याशिवाय राहत. इथं किंमत आहे. हे बघा, शरीराला देवानं स्वतः शेतीची उपमा दिली. कशाची? इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो व्यक्तितं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदाः. भगवान म्हणतात, अर्जुना, या शरीरात एक क्षेत्र म्हणायचे. शरीर म्हणजे शेत आहे. शेत किती प्रकारचं शेत आहे? 3 प्रकारचे तुकडे आहेत. किती तुकडे आहेत? 3. स्थूल, सूक्ष्म आणि कारण. त्यात स्थूल शरीर म्हणजे पडक राहणे, तणासाठी स्पेशल आहे. कोणतं? स्थूल शरीर प्युअर तणासाठी स्पेशल सोडलेला तुकडा ही पडक आहे. कारण शरीर चिबडीचं रान आहे, तिथं चांगले उगवत नाही तर वाईटही उगवत नाही. कारण शरीर आहे, चिबडीचं रान आहे. पिकाचं तुकडच किती आहे? 1. त्याचं नाव आहे सूक्ष्म शरीर. त्याला अंतःकरण म्हणतात. आणि अंतःकरण वृत्ती नावाची चीज एक आहे. या अनेक आहेत का एक आहे? एक. एकच वृत्ती जसं कार्य करील तशी तिला नावं पडल्या जातात. काय? जशी स्त्री एकच आहे पण नाव नाते संबंधाने वेगवेगळे. कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची चुलती, कुणाची पत्नी, कुणाची मावशी, काय अशी नाव नाते. एकाच स्त्रीला कुणी मावशी म्हणून हाका मारते, कुणी मामी म्हणते, कुणी म्हणते आई. काय? जसे नाते संबंध असतील तसे एकाच स्त्रीला वेगवेगळी नावं पडल्या जातात का नाही? तसं वृत्ती एकच पण कार्यानुरूप नामाभिधान होतात. वृत्ती एकच, अनेक नाही. पण एकच वृत्ती मीपणा करीत असेल अहंकार, धरसोड करीत असेल मन, निश्चय करीत असेल बुद्धी आणि चिंतन करीत असेल तर चित्त. वृत्ती एकच. बरोबर? क्या बात आहे. असं ज्ञानोबरायचा बाळछंद आहे. कुणाचा छंद आहे? बाळछंद. वृत्ती सहित मज लपवी. माझे मन पदोपदी गोवी. माझे मन चरणी ठेवी. वृत्ती पदोपदी गोवी. तू गोसावी दिनोद्धरण. बरोबर आहे. बाबा बाळछंदो. मुद्दा काय आपला? वृत्ती एकच पण कार्यानुरूप नामाभिधान होतात. मग परमार्थासाठी
उत्तर देत चला. मीपणा जमतो का? नाही. बर, परमार्थात धरसोड जमती का नाही जमत? नाही. बर, परमार्थात निश्चय जमतो का नाही? जमतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. आणि परमार्थासाठी चिंतन जमतंय का नाही? पोषक का आहे मग? चिंतन. आणि चिंतन करणं हा स्वभाव आहे चित्ताचा. वृत्ती मीपणा करीत असेल तर अहंकार, वृत्ती एकच. धरसोड करीत असेल संकल्प विकल्पात्मक मना. निश्चय करीत असेल तर बुद्धी आहे. आणि तीच वृत्ती जर चिंतन करीत असेल तर चित्त. काय चिंतनाची ताकद अशी. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाची. जो काळ चिंतनात जात असेल तो धन्यतेला पात्र आहे. किंवा चिंतने चिंतने तद्रूप तद्रूप झटा झटा चिंतने चिंतने तद्रूप तद्रूप देह निरसने तुकावणे सुख. देह निरसने तुकावणे सुख. देह निरसने तुकावणे सुख. देह निरसने म्हणे सुख. देह निरसने चिंत. भगवत स्वरूप जीव बनून जातो चिंतनाने. हे ताकद चिंतनाची. म्हणून चित्ताचा स्वभाव. चित्त ते चिंतन कल्पनेची धाव. चित्त ते चिंतन कल्पनेची धाव. आज जिवाडे हाव इंद्रियाचे. इंद्रियाचे जे जिवाडे हाव इंद्रियाचे. चित्ताचा स्वभाव. चित्त ते चित्त जे चिंतन करतंय. चित्त ते चिंतन कल्पनेची धाव. आणि जे जे वाडे हाव इंद्रियाची. चित्ताचा स्वभाव चिंतन करणं. पण एकच वाईट आहे महाराज. काय? ती जन्मांध आहे. वैजनाथ बाबा वाईट काय? काय वाईट आहे? स्वभाव चांगला आहे पण जन्मताचा आंधळ आहे. कोण? चित्त. त्याला परिणामाची नजर नाही. कुणाला? चित्ताला. त्याचा स्वभाव चांगला आहे. कोणता? चिंतन कर. चांगला विषय दिला चांगलं चिंतन करते. आणि वाईट विषय दिला वाईट चिंतन करते. परिणामाची नजर नाही. जन्मांध विढाला.
जन्मताच आंधळा असल्यामुळं परिणाम त्याला कळत, वाईट विषय दिला वाईट चिंतन करते, परिणामाला त्याला माहीतच नाही, परिणाम त्याचा दोषच नाही. म्हणून जातीवंत शहाण्या माणसानं देतानाच चित्ताला विषय चांगला द्यायचा काय. आणि म्हणून तुकोबा आहे म्हणतो, माझे चित्त तुझे पायी राहायचे कधी आहे. माझे चित्त तुझे पाये राहायचे कधी माझे चित्त तुझे पायी राहायचे कधी माझे चित्त तुझे पाये राहे ऐसे करे काही देवा राही ऐसी करी काही. काही करा, मोठ्याला लय शिकविणं चांगलं नसतं. बारक्यानं फक्त काम सांगायचं, असं काम हो वाटतं, पण असं करा म्हणल्यावर आदेश दिल्यासारखं. काय चित्त पायावर राहण्यासाठी काही करा. आणि मोठ्याकडे कसं आहे, उपायाची नाही वाणी येते. मोठ्याकडे काय पर्याय कमी येतोय. मोठ्याकडे श्याम दाम दंड भेद सर्व पडून असत. मोठे समजून सांगते ते गपचिप पायावर राहते, ताकद आहे त्याची. मोठी दम देते ते खबरदार माझ्याशी गाठी. मग ऐकावं लागतंय का नाही. असे मोठ्याकडे सर्व पर्याय पडलेले. आणि कसं आहे, चित्त पायावर राहणे हा मोलाचा मुद्दा. कारण चित्त बरेच ठिकाणी आहे. चित्ताचा आणि पायाचा संबंध यावा म्हणून आप संतांच्या मागण्या काय. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, किंवा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुख नाम तुमचे वर्णावे गुण. चित्तात पाय किंवा चित्त पायावर चित्त, येन केन प्रकारेण पायाचा आणि चित्ताचा माझे चित्त तुझ्या पाया, माझे चित्त तुझे पाया, आणि मिठी पडली पंढरी राया. कितीतरी प्रमाणे चित्ताचा आणि पायाचा संबंध यावा. कारण चित्त जन्मजात आंधळे,
चिंतन करणं जरी स्वभाव चांगला असला तरी त्याला परिणामाकडे नजर नसल्यामुळं चांगलं चिंतन करते वाईट हे चिंतन करते. कोण? चित्त. विषय जसा द्याल तसं चिंतन करते, परिणाम कळत नाहीत त्याला. मग देताना शहाण्या माणसानं काय केलं पाहिजे? चांगला विषय दिला पाहिजे. आणि जगातला चांगला विषय म्हणजे देव अथवा देवमान्य संतांचे पाय. बघा, देवाचं डोकं आणि संताचं डोकं शहाण्यानं चापू नये. काय? डोक्याला डोकं लावलं की फेस टू फेस होऊन भडका व्हाया बघत असत. डोकं पायालाच लावायचं, किती बी महागडा असू द्या. परमार्थात एक वाक्य पाठ करा, परमार्थात पायाला किंमत आहे, संसारात डोक्याला किंमत आहे. ज्याचं डोकं चांगलं त्याचा संसार चांगला, ज्याचे पाय चांगले त्याचा परमार्थ चांगला. म्हणून खानदानी शहाण्यानं पाय कशात मळवून भरून आणायचे नाही. पाय जर कशात भरून आणले तर शहाणी माणसं म्हणते एक दर्शन घेऊन हाय मी इथंच आहे, विडाला विडाला. मुद्दा काय? परमार्थात किंमत आहे पायाला. एकदा चित्ताचा आणि पायाचा संबंध आला की चित्त काय करणार आहे? चिंतन करणार आहे. कशाचं? पायाच. त्याला पाय विषय दिला, पायाचं चिंतन. नाठवणी देह पायाचे चिंतन, अवसान तो क्षण मध्ये नाही. एकदा चित्तानं पायाचं चिंतन सुरू केलं, ज्ञानोबरायांनी सुंदर चंद्राचा दृष्टांत दिला. कशाचा? चंद्राचा दृष्टांत दिला. ज्ञानोबराय म्हणतात, मग पुनवे हुनी जैसे शशी बिंब दिशेन दिसे, हरपत अवशे नाही जी होय. पौर्णिमेकडून अमावस्येकडे जात असताना चंद्राची कोर कमी 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 होत होत अमावस्येच्या दिवशी जगात चंद्रच नाही की काय, हरपत आवसे नाहीची होय. तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रिघता, हळूहळू पंडू सुता मीची होईल. म्हणून माझे चित्त तुझे पायी राहे ऐशी करी. काही देवा काही करा. आणि कसे? मोठ्याच्या मनात आल्यावर, मोठ्याच्या मनात आल्यावर हे काय रे, काय अवघडच वाटले हे, अवघड. मोठ्यानं जर हाताला धरल्यावर काय? मोठ्यानं जर हाताला धरलं, बारक्याला काय जड आहे? जाहीर आहे. मोठी कशी आहे? तुकोबाराय म्हणतात, चित्त पायावर ठेवा, नाही तर हे बघा तुम्हाला वाटेल ती करा, काही करा. काही करा म्हणजे तरोनिया बाही भवा तारी दातारा, तरोनिया बाही भवा तारी दातारा, तरोनिया बाही भवा तारी दातारा, तरोनिया बाही भवा तारी दातारा. माझे चित्त तुझे बाई, ऐसे करी काय, ऐसे करी काय. तरोनिया बाही भवा तारी दातारा, तरोनिया बाई भवा तारी दातारा, तरोनिया बाई भवा तारी दातारा, तरोनिया बाई भवा तारी दातारा. चित्त पायावर ठेवा, नाही ते बघा तुम्हाला जी वाटेल ती करा. काही करा. काही करा म्हणजे धरून या बाही भवहा तारी दातारा. सरळ हाताला धरा आणि संसाराचा बेडा पार करा. भवनाम, भवनाम
संसार. भव शब्दाचा अर्थ काय? संसार. व्याकरण शास्त्रामध्ये भूसत्तायाम धातूचं लोट नावाच्या लकाराचं द्वितीय पुरुषाचं एक वचन आहे भव. काय? भूसत्तायाम नावाचा धातू आहे, सत्तार्थाचं द्योतन करणारा, आणि त्याचं लोट नावाच्या लकाराचं द्वितीय पुरुषाचं एक वचन म्हणजे भव. भव भवत भवत असं चालतंय. भव शब्दाचा अर्थ काय आहे? लोट आहे. आणि लोट आज्ञार्थी. लोट कोण्या अर्थाचा आहे? आज्ञा करणे अर्थाचा. असं कर, असं वाजव, म्हण. ही काय? विनंती वे. नाही नाही, ही आज्ञा आहे. तसं भव असं होवे, असा होणार, अरे असं झालं पाहिजे. त्या शब्दाचा अर्थ काय? असं झालं पाहिजे, हा त्या शब्दाचा अर्थ भव शब्दाचा. भव हा आज्ञा करणे अर्थाचा लोट नावाचा लकार आहे. पण त्याचं पोस्टमार्टम करताना नैयायिकाने न्याय सिद्धांत मुक्तावलीच्या नमनात गोंडस अर्थ केलाय. काय? उत्पद्यते वर्धते विनश्यते यस्मिन भवती ती भव. विठाला विठाला. काय म्हटलंय? मुक्तावलीच्या नमनातला प्रयोग आहे हा. उत्पद्यते काय? वर्धते विनश्यते यस्मिन भवती ती भव. म्हणजे उत्पन्न होणे, वाढणे आणि नष्ट होणे, तीनों क्रियाएं जिसमें रहती हो या तो जिसमें होती हो उसी का नाम भव कहलाता है. म्हणजे याचा अर्थ उत्पन्न होणे, वाढणे आणि नष्ट होणे, तिन्ही क्रिया ज्याच्या पोटात असतात त्याचं नाव आहे भव. म्हणून धरून या बाही भवहा तारी दातारा भवनाम संसार. भवसागर तरता कार्य करीत चिंता पहिला पडेदा त्याचे पायी घाला मिठी बोलले जगतेची त्याचे पायी घाला मिठी बोलणे भवसागर तरता कार्य करी तसा चिंता. कारण पहिलं उभा दाता कटी कर ठेवून देवानं तारायचं ठरविल्यावर तारू भला पांडुरंग आणि पाव भिजवून अंग. तुकोबराय म्हणतात न खांदावा हे आपुल्या भावा एकासाठी आणि खांदावा हे त्याची पायी घाला मिठी मूल निघे जगजेची भावा एकासाठी खांदावा हे. त्याच्या मनात आल्यावर हाताला धरून बेडा पार करू शकतो, खांद्यावर घेऊन जाऊ शकतो. ह्याच्या पुढचं सांगतो, त्याच्या जर मनातच आलं कुणाच्या? देवाच्या, तर ती भव नावाची जी नदी आहे ती नदीच आटवू शकतो. काय? तया आईलीच थडी सरले माया जाळ. आलकडल्या किनाऱ्यालाच माया नावाचं जाळ म्हणजे हे जंजाळ पाणी आटवून टाक. आणि नदी आटल्यावर बालकी लेकर सुद्धा पलकड जातील. विढाला कीर्तन सुटल्यावर मला भेट, कारण ही चमक काढून टाकतो मी. चमक आहे उग बारकी चमक आहे. तुझ्या बी लक्षात येईल सर्वाची येईल, पण तू लाडकली कृष चमक आहे बारकी उग. कॉर्नर आहे बांधकाम करणारी बघ हे बघ, ही कॉर्नर कसा काढलाय तिने प्लास्टर मध्ये. कॉर्नर चुकायलाय, सरळ सपाटी यायले. विठाला कथा धागी नत्ता झाला पाहिजे.
धिंता गेलं की कत्त धागी नता करावं लागतं. नाही तर ती त्याच्यातच दागिना टाकले मग असं करते ती एखाद्याचा फर्याद जर पाय चमकलेला असला त्या पॉइंटवर आलं की लक्क दिशी असं करते. हो देऊ नको. विढाला हॅलो हॅलो. मुद्दा असा आहे आपला, भवनाम जन्म मरण. भव शब्दाचा अर्थ काय केला? जन्म मरण रूपी संसार. हा बेडा देव आरामात पार करू शकतो म्हणून. हो, क्या बात आहे. तारू भला पांडुरंग आणि पाव भिजवणे दे. अहो त्याच्या मनात आल्यावरती मगाच बोललो मी, खांदा वाहे आणि खांद्यावर घेऊन गेल्यावर कशाला पाय भिजव. असं आहे ती. देव जर आज मनात आणलं त्यानं, हाताला धरून खांद्यावर, नाही तर मग नदीच आटवून टाकतो, कुरडी खट नदी. पलकड जायला काय अडचण आहे. असं आहे. मुद्दा एकच, देवानं करायचं ठरविल्यावर आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे. त्याच्यामुळं तो कोणत्याही रूपानं तारू शकतो, ही त्याची ताकद आहे. म्हणून राहे ऐसे करी काही काही करा देवा, तुमच्या मनाला वाटेल. चित्त पायावर ठेवा तरी चालतंय, किंवा हाताला धरून संसाराचा बेडा पार करा जन्म मरणाचा तरी चालतंय. आणि नाही तरी हे बघा, चित्त पायावर ठेवण्यासाठी, कशावर? चित्त पायावर ठेवण्यासाठी त्याला पर्याय दिला एक, आणि ती पर्याय वापरलाय आता इथं. काय वापरला इथं? पर्याय वापरला. वैजनाथ बोलणार माहिती, पर्याय लक्षात नाही राहिला. कोथिंबीर महाराज तुमच्या काही पर्याय लक्षात राहिला नाही. दत्त महाराजाच्या नाही लक्षात राहिला. सुनील महाराज कसं करायचं नाही. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणे. चतुरा तुझे गुण लावण्याची मुकुट सकळमणी धन्य तुझी विठोबा, धन्य तुझी विठोबा. चतुरा शिरोमणी गुण लावण्याची खाणे. चतुरा शिरोमणी गुण लावण्याची खाणे. मुकुट सकळमणी पर्याय दिली. काय दिले ती? ही पर्याय व्यवस्था आहे. चित्त खेचून पायावर आणण्यासाठी नंबर 1, खेचात आणीच्या कुटाण्यात माणूस चॅप्टर असावं लागतो. कसला पाहिजे? माणूस चॅप्टर लागतो असल्या धंद्यात. चॅप्टर नसेल तर त्याला खेचा खिचीचं टेक्निक सापडत नसते. काय? कोणाला बी आपल्याकडे खेचण्यासाठी नंबर 1 काय पाहिजे? काय? चॅप्टर की लागते. चॅप्टर की गबळूचं काम नाही. काय टेक्निक असते ती खेचण्याची. आणि काही काही कर चॅप्टर की आहे, पण पुढचं मटेरियल नाही. मटेरियल खेचा खिचीसाठी हे बघा, गुण असला की लय ताकद लावावं लागत नाही. काय? गाण्याचा असू द्या, वाजविण्याचा असू द्या, कोणता बी एक गुण काय पाहिजे? चांगला गुण असला पाहिजे. एक गुण जर चांगला असेल तर बघा, गुणाची पावर कमी नाही. आमच्या टायमाला आळंदीत डांबरी मेन कापड सुद्धा चांगल्या मार्केटनं चालली. सुंदर बायका करून आणल्या. कशाच्या बळावर? गुणाच्या. कलर मधून गेलेली गिराईक. काही काहीचा कलर
हे बघा इतका डार्क कलर गेला तर पैसे वापस, इतका ओरिजिनल कलर. ढेकळात टाकले तर ढेकूळ म्हणूनच ह्यांचा परिचय. ढेकळाला सुद्धा लाज येतील इतकी ओरिजिनल काळी आहेत काही काही, नैसर्गिक आहेत. आणि काळ्या माणसाला गोऱ्या माणसापेक्षा राहणीमानाचा लय नाद असतो. गुरी एवढी घासून आणि लय साबण लावून नाही तर मग इकडे तिकडे केलं आणि घेतलं पाणी की निघालं. ती नॅचरली त्याच्याकडे कलर आहे. आणि काळी काय करती साबणा उघडी तिथं, आणि साबणावर रान कवर व्हायना गेली की दगड आणतीत रानातली खरबुडी दगड घाशी ती. पण गुरुवरे घुलेबा म्हणायची काळ्या माणसानं जितकं घासून दुहील काळ्याचं गोर तर होत नाही, पण उलट काळाच कलर उठावदार दिसतो. काय काळा कलर, पण गुण चांगला असल्यामुळं चांगल्या क्वालिटीच्या बायका मिळाल्या. ठाईचाची काळा अनादि बहु काळा म्हणून वेदाचा लावी लागे माये, म्हणून वेदाचा ठाईचाची काळा अनादि बहु काळा म्हणून वेदाचा लावी माये, म्हणून वेदाचा. कसे कलर जरी बरोबर नसला आणि गुण चांगला असला तर गुणावर रान कवर होतंय का होत नाही? होतंय. हा, गुणावर सुद्धा रान चांगलं खेचत आहे महाराज. काय हा, ही पावर आहे गुणाची. गुण जर ओरिजिनल असला रान खिचित आहे का नाही खिचित? हेच तर. पण जे काम गुणानंही होत नाही ते काम सौंदर्य करीत असते. सौंदर्य एक स्वतंत्र पावर आहे महाराज. काय सौंदर्य स्वतंत्र पावर आहे. खेचा तानीत नंबर 1 ची पावर कोणती? सौंदर्य. नैसर्गिक जर सौंदर्य असेल तर महाराज त्याला वेगळी ताकद आठवावी लागत नाही. काय स्वाभाविक खेचल्या जाते. कुणाच्या बी चित्ताला खेचायची ताकद कुणात? सौंदर्यात. आणि तुकोबर आहे म्हणतात देवा तू चॅप्टरातला कोण आहेस? शिरोमणी चतुरा तू शिरोमणी चतुर आहे. आणि गुणाची न लावण्याची तर परमात्मा खान आहे. खान परमात्मा कोण आहे? गुण लावण्याची खानी. खानी म्हणलंय. खानी म्हणण्याचं कारण हे बघा, खानी मध्ये किती नवा नवा माल निघेल ह्याचं काहीच अंदाज घेता येत नाही. आता आपली जेवढे चेहरे आहेत ना, उलट जरी खोरं घेऊन गेलो सवासत करतोच दाढी गोटा गोटी ही, पण माणूस चापून बघत आहे. खरबूड लागायला की उलट हाणतंय खोरं. उलट्या खोऱ्यानं जरी चापून बघून मुलायम केलं, खोर पुढं सरकलं की मागची केस म्हणतात बगर कुठवर गेले. येते का लेवल आपल्या चेहऱ्याची? नाही महाराज. काय किती बी बारीक तास धरा, आपली जी चेहरे तीच चेहरेत. मला बरेच दिवस एक गोष्ट खटकत होती. कोणती? बाबा सुरुवातीला नवरा बायको इतकं गोड बोलणं आणि इतकी ती एकमेकाची म्हणजे हावभावन बोलणं, ती काय नवीन नवीन वातावरण असतं. नवीन लग्न झालेलं जोडपं जर बघितलं, चांगल्या ब्रह्मचारी संन्याशाला आरबळून उडी टाकावं वाटत. असली हिरवळ असती. अहो त्यांचं बघणं बोलणं ती काय साधं आहे. त्यांचा प्रत्येक शब्दाला हसायचा गेर असतो. सहज बोलतच नाही.
बोलायचं म्हणलं की हसूनच बोलणार. हा, इतकं खुशामतीचं वातावरण असतं. तुम्ही अजून बघत जाऊन कोणत्या बी नवीन लग्न झालेल्या जोडप्याला घरी जाऊन विचारायचं, आहेत का मालक? आहेत. इतकं गुदगुल्यावाचं वातावरण असतं. त्याला विचारा, मालकीन आहे महाराज, आहे. असं वातावरण खुशामतीचं राहते महाराज. हा, मग इतकं गुलाबी वातावरण उतार वय लागल्यावर उगत जाऊन चौकशी करायची, आहेत का मालक घरी? कुठं बोंबलत फिरायली? टेस्ट राहिली का? त्याला विचारा, मालकीन दिसा नाही महाराज, ती काही विचारून जाती का काय? हा? म्हणजे ही चवदारपणाचं लक्षण वाटायलंय का? हा, अहो काही तर ह्या मोसमात आहेत, मला त्याचं तोंड बघायचं नाही. काय मग एवढी आंबट कशाने होत असतील ही मी विचार करायचो नवरा. कारण मिठवीच्या कुटाण्यामुळं मला माहीत झालं. मला ते मिटवायचं माझ्याकडे बऱ्याच वेळेला आलंय. असलं उतार वयातली खटकाखटकी झालेली तुंबातुंबी रुसाफुगीची ही कुटाने गुरुजी तुमचं ऐकती, सांगा तिला. मग आमचे बाबा हायच नाही, हे संबंध आहे, नातं गोत. मग माणूस म्हणते हे काय जाऊ दे, काय समजून सांगतेच की माणूस. त्याच्यामुळं माहीत झालं. पण आंबट होती ही गोष्ट मी अनुभवातून बघितली. हा, उतार वयाला माणसं एकमेकावर आंबट होतीत का होत नाहीत? खरं बोला. होय, होतीत का होत नाहीत? हा, होतीत महाराज. मग विचार जर केला तर मला उगत विचार पडायचा, आंबट का होत असतील? इतकी गुलाबी वजा वातावरणाचं, इतका उन्हाळा, इतक्या हिरवळीतून एवढा उन्हाळा. ते पुन्हा माझ्या उशिरा लक्षात आलं, रोज तीच चेहरा बघून बघून आंबट होती. चेहऱ्यात काही बदल? काहीच बदल नाही, तोच चेहरा. रोज उठून एकमेकाचा चेहरा बघून बघून काय होती ती? काही बदल? काहीच नाही महाराज. जगाच्या मालकाचं वैशिष्ट्य गुणाची लावण्याची खाण आहे. आद्य जगद्गुरु शंकराचार्याने कृष्णाष्टकात सुंदर चिंतन केले. शंकराचार्य म्हणतात, यशोमती किशोरकम नमामि चित्त चोरकम द्रिगंतकांत भंगिनम सदा सदाल संगिनम दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. काय गोड वर्णन हो. यशोमती किशोरकम नमामि चित्त चोरकम. परमात्मा कसला आहे? चित्त चोरकम. काय? चित्त चोरी येले नंदाच्या नंदनी नंदाच्या नंदनी तुकामणी येणे गरुड ध्वजी. तो परमात्मा चित्ताचा चोर आहे. अनेकाचे चित्त त्यानं हिरवून घेतलेत, अनेकाचे चित्त त्यानं खेचलेत. हरिने माझे हरिले चित्त, हरी हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त. भारविंद विसरले, भारविंद विसरले, भारविंद विसरले, भारविंद विसरले.
चित्ताचा चोर आहे. कशाचा चोर आहे? हरीने माझे हरिले चित्त भारवित्त विसरली देव. कारण त्याच्याकडं चित्त खेचण्यासाठी जी चॅप्टर की लागती ती चॅप्टर कितला तो कोण आहे? शिरोमणी आहे. शिरोमणी मुकुटमणी चतुर आहे, तो मुख्य चतुर आहे. आणि दुसरी गोष्ट खेचण्यासाठी गुण नाही तर सौंदर्य लागते. चांगल्या क्वालिटीचा गुण असला तरी रान कव्हर करते काय? किंवा सौंदर्याचा असेल तर त्याला वेगळी ताकद आठवावी लागत नाही. तो निसर्ग असतो. सौंदर्य काय? निसर्ग आहे. कृत्रिमपणाची गरज. भगवान कृष्ण शब्दाचा अर्थ काय? कृष्ण शब्दाचा अर्थच आहे ना, मूळ धातूच आहे. काय? कृष आकर्षणे आसमंतात कर्षती ते कृष्ण. किम नाम कृष्ण? काय? जी अखंड खिचित राहतो त्याचं नाव कृष्ण आहे. विढाला सारखा खिचित राहतो त्याचं नाव कृष्ण. आज समंतात कर्षती ते कृष्ण. मूळ धातूच आहे. काय? कृष आकर्षणे. मूळ दोन धातू दिसायला सारखे. कृष आकर्षणे आणि कृषी भूविलेखने. एक आहे रस्वाकारांत कृष आकर्षणार्थाचा आणि इकारांत कृषी भूविलेखने. भूविलेखन, भू म्हणजे जमीन आणि विलेखन म्हणजे नांगरणे, उकलून टाकणे. विढाला विढाला मुद्दा काय? कृष्ण शब्दाचा अर्थच आहे खेचणार आहे. कारण त्याच्याकडं गुणाची लावण्याची काय? खान आहे. खान. आणि म्हणून म्हटलंय काय? करिया नमामि नंद संभवम. काय? दिने दिने. काय शब्द आहेत? दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. दिन प्रतिदिन नवा चेहरा, नवा आकर्षण. दिने दिने, दिन प्रतिदिन. काय काय म्हणलंय? दिने दिने नवम नवम, नवा चेहरा, नवा आकर्षण आहे. जुना चेहरा म्हणून तांबट होती. आपली चेहरे जुने तीच चेहरे आणि पुढं पुढं महाराज चंबड ताणलेलं राहत नाही. चंबड ताणलेलं आहे तोपर्यंत जरा बरं आहे, पण पुढं पुढं चमड ढिलं झालं. कोण्या बी कंपनीचं पावडर लावा, मो समज धरीत. एकदा सुरकुट्या पडल्या खोऱ्या ना टिकावाना हाना काही बी करा, पुन्हा चेहरा मोसम धरतो का? धरीत नाही महाराज. परमात्म्याचं कसं आहे? दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, बाबा परमात्म्याचं कसं आहे? दिन प्रतिदिन नवा चेहरा, नवा आकर्षण, नाविन्यपूर्ण चेहऱ्याची भाव आहे. कारण त्याच्याकडं काय आहे? खान आहे. खानीतून नवा नवा माल निघतो. परमात्म्याचं आकर्षण साधन आहे. म्हणून देवा चित्त खेचण्यासाठी जी चॅप्टर की लागती तू शिरोमणी. आणि चित्त खेचण्यासाठी जी गुणन सौंदर्य लागणार आहे त्याची तू खान आहेस. गुण लावण्याची खान. पण हे बघा कधी कधी कसं असतंय ते सांगतो. पोरग चॅप्टर बी आहे, गुणवान बी आहे आणि दिसायला बी सुंदर आहे. पण आमच्या सारख्या कडक माणसाच्या हाताखाली राहायची पाळी आल्यावर बोला चुळबुळच करता येत नाही. 39 वर्ष झालं मी, काय 41 वर्ष झालंय पोरं सांभाळतोय त्याला. किती वर्ष? अशी उभ्या शिंगाची पोरं सांभाळली.
काही उभ्या कानाची सांभाळली, कसली बी खिलार बिलार सांभाळलीत मी पोरं. त्याच्यामुळं कडक माणसाच्या हाताखाली चुळबुळ करायला जर जागा नसेल तर त्या गुणाला, त्या सौंदर्याला वाव मिळतो का? नाही मिळत. तुकोबाराय म्हणतात, देवा चतुरात शिरोमणी आहेस, गुणाची लावण्याची खान आहेस, आणि तुझ्यावर कुणाचं हंटर नाही. मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा. सर्व मन्यात मुकुटमणी तूच आहेस, तुझ्यावर कुणाचा दबावन काही हंटर अजिबात नाही. तूच मुख्य आहेस. त्याच्यामुळं तू जर मनावर घेतलंस तर आमचं चित्त तू खेचून पायावर आणू. ही ताकद आहे. चित्त खेचण्यासाठी लागणारं सारं मटेरियल देवाकडे तयार आहे. आणि त्यानं आतापर्यंत ही धंदे केलेत का नाही केले? ती गोपिका सांगते ना, हरीने माझे हरिले चित्त. किंवा तुकोबाराय म्हणतात काय, चित्त चोर येले नंदने. चित्ताचा चोर आहे तो. किंवा शंकराचार्यांची भाषा आहे, यशोमती किशोरकम नमामि चित्त चोरकम. चित्ताचा चोर आहे तो. किंवा भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम. पुढचं वाक्य आहे का काय, स्वभक्त चित्तरंजनम. स्वभक्त चित्तरंजनम. लक्षात आलं का? भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम तदैव नंदनंदनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणुहस्तकम यशो. यशोमती किशोरकम. यश नाही नाही नाही, म्हणजे हा आनंद रंग सागरम नमामि कृष्ण नागरम. असं याचा अर्थ परमात्मा कसा आहे महाराज, तो चित्ताला खेचतो. स्वभक्त चित्त रंजनम. आपल्या भक्ताचं चिंत तो रंजवितो, रंजरागे खेचतो. म्हणून देवा आमचं चित्त तुझ्या पायावर राहील, असं सारी सामुग्री तुझ्याकडे तयार आहे. नाही तर मग असं कर ना देवा. कस कर करी तिमीरा करिया करिया तिमीरा तनास चित्त पायावर ठेवा तरी एक,
नाही. मग असं करा, करिया तिमिराचा नाश. तिमिर म्हणजे अंधार. तिमिर शब्दाचा अर्थ काय? अंधार. आणि हे बघा, अंधार आणि उजेड जगात दोन्ही बी आपापल्या लेवलनं ज्याचं त्याचं वजन आहे का नाही? आ? बरं, अंधाराची जास्त एकी का उजाडाची? एकीचं बळ असतंय महाराज. कुठं बी गेल्यावर जास्त बळ कशाचं आहे? जास्त बळ कुणाचं आहे? एकीचं बळ आहे ना. एकटा एकटा काय करतो? आता ही बल्ब एकटं काय करते? ही मिच करायलेत. काय करते ते? चौकून अंधार दात खाऊ नये. हे जरा बी इज्जत आहे का नाही तर एक होतेत का नाही बघ. म्हणजे प्रकाशापेक्षा अंधाराची एकी दांडगी एकी आहे महाराज. ह्यांचं कसं आहे, मिळून नाही. बल्ब ह्याच्या पुरता, तिकडला तिकडे, तो फोकस त्याच्याकडे. या दोन्ही मध्ये अंधार, दोन्हीच्या सांध्यात अंधार काम करायला फायदा घ्यायला लागले. कोण? अंधार. अंधारा इतकी उजेडाची काय नाही, एकी नाही महाराज. आणि त्यातली त्यात हे बघा, कोणतं बी मंडळ असो, समिती असो, संघटना असो, बॉस हलक्या काळजाचा नसतो. माझं बोलणं कळायलं? कुठली बी कसली बी असो, बॉस ज्याला म्हणतात, अहो एकटं लघवीला उठत नसल त्याला बॉस बनविती. तू लघवीला जर बायकोला उठवीत असेल, होय ग उठकी, असली जात बॉस बनविते तू. बॉस निधड्या छातीचा असतो महाराज. कुणालाही बॉस बनविते तू. आता आम्ही शंकर महाराजाला बॉस बनविलाय. आमचा बॉस आहे. आग्या माहुळाला पप्पे घेत आहे तर बाकी काय कुणालाच भेट नाही. बॉस असा असतो महाराज. हरी देईल. मग बॉस कच्च्या काळजाचा नसतो महाराज, निधड्या छातीचा बॉस असतो. जेवढा जगात अंधार आहे, त्या सर्व अंधाराचा बॉस अज्ञान नावाचा अंधकार. कोणता अंधार आहे? अज्ञान नावाचा अंधकार असा अंधार आहे महाराज. ती ह्या ट्यूबाला बल्बला ह्याला तर मुजीतच नाही. सूर्याच्या प्रकाशाला देखील दाद देत नाही. कॉलर टाईट करून चालतंय. कोण? अज्ञान. कितीतरी अज्ञानी जीव दिवसा ढवळ्या वजनात चलतीत का नाही बोला. म्हणजे अज्ञान सूर्याच्या प्रकाशाला घाबरत आहे का? घाबरत नाही महाराज. बॉस आहे ती अंधाराचा. अज्ञान कोण आहे? अंधाराचा बॉस आहे. साध्या प्रकाशाला दाद देत नाही. मग त्याला त्याच ताकदीचा प्रकाश लागतो. आणि हे सूर्यादिकाचे प्रकाश सुद्धा तिथं कसे आहेत, तोकडे आहेत, कमी पडते. म्हणून जगात फक्त एकच प्रकाश, त्याचं नाव आहे परमात्म्याचा प्रकाश. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तिथीची शोभा. फक्त देवाचा प्रकाश हा अज्ञान नावाचा अंधकार घालवू शकतो. कंठी धरीला कृष्ण म्हणजे क्या बात आहे. अवघाजनी प्रकाश. रवीच्या नावे निशीचा नाश, आणि उदय होताची प्रकाश. मग कैचा मादोष तू जगदीश कैवारी. याचा अर्थ असा आहे, देव शब्दाचा अर्थ काय गेलाय? मूळ देऊ धातू आहे. 13 अर्थाचं द्योतन करणार आहे. पहिला अर्थ आहे प्रकाश.
दिव्यते प्रकाशते इति देव. देव म्हणजे प्रकाश. अज्ञान नावाच्या अंधाराला घालविण्यासाठी फक्त देवाचाच प्रकाश काम करतो. चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे ते. कसं आहे बघा, चित्त निर्मळ केल्यावर देव येऊन राहील काही नवल नाही, पण देवाच्या पावरवर अगोदर मधला अंधार गेला पाहिजे. आपल्याला काय करायचंय, आपल्या मनानं चित्त निर्मळ व्हायल्यावर एवढ्या प्रार्थना देवाला करायची काय गरज आहे. खराटा झाडू काही बी घेऊन सफाई केली असती ना, पण आपल्या ताकदीवर आपलं चित्त आपल्याला आवरत नाही. मग ह्याला पर्याय देवा करिया तिमिराचा नाश, उदय होऊनी प्रकाश. देवा तुम्ही उदयाला या, तुमचा प्रकाश टाका आणि अज्ञान नावाचा अंधकार घालवा. नाहीतर असं करा, ह्याच्या पुढचं कोणतं, तोडी आशा पाश. संपलं का? आशा नावाचा सप्तपाशातला नंबर 1चा खतरनाक पाश कोणता? आशा पाश. आशा पास असा पास आहे. कसा आहे? एकदा बांधित नाहीत, एकदा बांधित नाही, शेकडो वेळा बांधते. आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणः. आशा पाश शतैर्बद्धा, शेकडो वेळाला माणसाला आशा बांधित राहते. पुन्हा 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 बांधायचं काम करते. कोण? आशा. आशा झोपी वय. आशेची बांधली आणि तुका म्हणे वाया गेली. कसं आहे बघा, एकच ओवी सांगतो टाइमपास करण्यापेक्षा. आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. आशे दीन केले देवासी, कथा कायसी इतरांची. जगाच्या मालकाची या बाईनं हाईट कमी केली. काय इतकी बिलिंदर आहे. कोण? आशात येते नाही सुख, आशे पाशी परम दुःख. आशा सर्वाशी बाधक, मुख्य दोषी ती आशा. आशा ही परमम दुःखम, नैराशा परमम सुखम. आशा अशी विचित्र आहे महाराज. काय कसल्या बी गिरायकाला बांधायचं काम कर आणि लवकर ही पाश मोकळा होत नाही. माणसं मराय टिकली, अहो काही काही फाउंडेशन सहित हालायली तरी बी आशा सुटती का? बोला. मरो टिकले शरीर, पाया शोधोनी बांधे घर. किंवा जगद्गुरु शंकराचार्यांची चरपटातली भाषा आहे का? शंकराचार्य म्हणतात, अंगम गलितम फलितम मुंडम. अंगम गलितम मुंडम फलितम. मुंडक खाली पडलंय, सरळ व्हाय नाही. काय? दशन विहीनम, दाहीच्या दाही इंद्रिय निकामी झाले. दशन विहीनम जातम तुंडम, वृद्धो याती गृहीत्वा दंडम. हातात दांडक धरून दांडक्याच्या सहाऱ्यानं चलतंय. हा, गृहीत्वा दंडम. पुढचं वाय का? परंतु तदपि न मुंचत्याशा पिंडम. तदपि ऐसा होने पर भी न मुंचती आशा पिंडम. आशा पिंडातून तो मुक्त होऊ शकत नाही. एवढी विचित्र आशा आहे. म्हणून ह्याला एकच पर्याय. कोणता? देवा तोडी आशा पाश, करी वास हृदयी. तुकोबारायांची शब्द आहे. पाहे